हाय स्टुडंट, पुन्हा एकदा मी घेऊन आलेले एक नवीन कॉन्सेप्ट, ती म्हणजे कॅटायन आणि ॲनायन. जर तुम्ही 8ला 9ला 10ला असेल तर खूप युजफुल ही कॉन्सेप्ट आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहे. ओके, तर कॅटायन असतात पॉझिटिव्ह आयन आणि ॲनायन असतात निगेटिव्ह आयन. हे तर तुम्हाला माहिती आहे, पण ते कसे फॉर्म होतात ते आपण एक एक्झाम्पल घेऊन बघणार आहे. लक्षात ठेवा, कॅटायन केव्हा फॉर्म होतात? जेव्हा एखादा ॲटम मधले इलेक्ट्रॉन लूज होतात तेव्हा कॅटायन फॉर्म होतो. एक्झाम्पल घेऊया सोडियमचं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणून इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281. हे बघा, तुम्ही लहान वर्गांना आहे म्हणून मी हे ऑक्टेट रूलने इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन देणार आहे 2n² रूलनुसार. ओके, आणि व्हॅलेन्सी ऑक्टेट रूलने ठरवणार आहे. तर आता बघा, सोडियमच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 1 आहे. तर तो काय करल, एवढी 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन लूज करल. तर बघा, सोडियमकडे प्रोटॉन किती, इलेक्ट्रॉन किती? जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. सोडियमने काय केलं, 1 इलेक्ट्रॉन लूज केला, स्टेबल होण्यासाठी देऊन टाकला. किती राहिले? 10 इलेक्ट्रॉन. प्रोटॉन गेले का? नाही. किती प्रोटॉन आहे? 11. आता मला सांगा, कोण जास्त आहे मुलांनो? तर प्रोटॉन जास्त आहे. कितीने जास्त? इलेक्ट्रॉन पेक्षा 1 ने. म्हणून हा झाला सोडियम आयन. म्हणून त्याच्या डोक्यावर 1 पॉझिटिव्ह कसा लिहिला कळालं? हा कॅटायन झाला. क्लोरीनचं एक्झाम्पल बघूया. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं येतं? 287 येतंय. ओके, प्रोटॉन किती त्याच्याकडे, इलेक्ट्रॉन किती? 17 प्रोटॉन 17. मला सांगा 7 त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये, तर तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन घेईल. मग 1 इलेक्ट्रॉन प्लस झाला. किती इलेक्ट्रॉन झाले? 18. प्रोटॉन बदलले का? नाही. बघा, कोण जास्त आहे? इलेक्ट्रॉन. कितीने जास्त आहे? 1 ने. म्हणून हा झाला क्लोराईड आयन, हा झाला ॲनायन. आणि कळालं का, एक निगेटिव्ह चार्ज का दिला मी? तर इलेक्ट्रॉन जास्त आहे 1 ने प्रोटॉन पेक्षा. थँक्यू.